बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून। स्वतंत्रपूर्व काळामध्ये शेतकऱ्यांच्या सुखदुःखाशी समरस झालेले टिळक हेच शेतकऱ्यांचे पहिले नेते होते, असे गौरवोद्गार माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सोमवारी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना आदरांजली वाहताना काढले। पिंपरी येथील दैनिक केसरीच्या विभागीय कार्यालयामध्ये लोकमान्यांच्या 102व्या पुण्यतिथी दिनी त्यांना आदरांजली वाहताना माई ढोरे बोलत होत्या। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिवराव खाडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव मोरे उपस्थित होते। माई ढोरे पुढे म्हणाल्या की शेतकऱ्यांचे हित हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, हेच टिळकांचे तत्व होते। इंग्रज सरकारच्या काळामध्ये दुष्काळ जितका नैसर्गिक होता त्याही पेक्षातून जास्त मानव निर्मित आहे, ही वस्तुस्थिती प्रथमतः टिळकांनी वृत्तपत्रातून जगासमोर मांडली। आधुनिक शेतीचा अवलंब करायला हवा, त्याचबरोबर शेतीमालाचे प्रक्रिया उद्योग उभे राहावेत असे त्यांचे मत होते। त्यासाठी जागृतीही त्यांनी केली। लोकमान्यांची शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चिकित्सा ही मूलगामी होती, असे देखील माई ढोरे म्हणाल्या। यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल सिंह परदेशी, आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे, काँग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अमर नाणेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, स्थायी समितीचे माजी सभापती अतुल शितोळे, राजेंद्र पवार, तानाजी जवळकर, शिवसेनेचे सतीश मरळ देशमुख, दिलीप पवार, पालिकेचे अधिकारी अनिल खामकर, प्रफुल्ल पुराणिक, पत्रकार सतीश चकाते, बाबू कांबळे, जितेंद्र गवळी, दादा आढाव यांनी केसरीच्या कार्यालयात येऊन लोकमान्यांना आदरांजली वाहिली।